चला विद्यार्थी मित्रांनो, वही पेन काढायचा आणि लिहायला सुरुवात करायची। काय शिकतोय आपण? संधी। संधीचा पहिला आदेश त्याचं नाव होतं दीर्घादेश। 5 आदेशापैकी पहिला आदेश आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला। आता आपल्याला दुसरा आदेश बघायचा बाळांनो। दुसरा आदेश काय? दुसरा आदेश, आदेश म्हणजे एका स्वराच्या जागी दुसरा स्वर येणे आणि दीर्घ स्वर आला की दीर्घादेश म्हणायचा, ए ओ अर आला की गुणादेश म्हणायचा। आता बघा, लक्षात घ्या, काय आपण बघितले स्वर, किती स्वर आहे हो? अ आ दीर्घ ई। हो, स्वर आपल्याला लिहावेच लागतील, कारण की आपण कोणती संधी शिकतोय? स्वर संधी। मग आता या ठिकाणी काय झालं? अरु, अरलो, त्यानंतर ए, ऐ, ओ आणि औ। आपण पहिलं काय? सजातीय स्वर एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर दीर्घ स्वर तयार होतो। सजातीय स्वर एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर दीर्घ स्वर तयार होतो। हे रूचे काही उदाहरणं तिथे लक्षात ठेवा। मातृ अधिकरण, मातृन, पितृ अधिकरण, पितृन। या ठिकाणी मातृन, मातृन, काही ठिकाणी असंही लिहिलं जातं मातृन, पितृन। या रूचा आपल्याकडे एकच पण संस्कृतमध्ये 2 मानले जातात, म्हणून त्या ठिकाणी मातृन, पितृन हे शब्द पण कोणत्या संधीचे उदाहरण आहे? स्वर संधी। त्याच्यामध्ये कोणता आदेश? कोणता आदेश? दीर्घादेश। चला बाळांनो, या ठिकाणी आता अ आ इ आणि ओ ओ यांचं काम झालंय। हे झाले सजातीय स्वर। आता दुसरा प्रकार पाहिला होता आपण स्वराचा, काय? विजातीय स्वर, म्हणजे वेगळ्या जातीचे स्वर। एका स्वराच्या पुढे दुसऱ्या जातीचा स्वर आला की त्याला म्हणायचं विजातीय स्वर। म्हणजे आता हे पहिले अ आ एका जातीचे होते, ए आणि ओ ओ। आता तसं न होता काय घडणार आहे? अ आ च्या पुढे वेगवेगळे स्वर येणार आहे। समजा अ आणि आ यांना पाहुणे पाहायला येणार आहे। आता ह्या 18 वर्षापेक्षा जास्त वय झालं यांचं, घरच्यांनी विचार केला लग्न करून टाका। यांनी भरती मारली, ह्या भरतीत त्यांचा विचार करू आपण, या भरतीत जॉईन झालं तर ठीक आहे, नाही तर त्यांचं लग्न करून टाकू। शुभमंगल सावधान सावधान। चला बाळांनो, मग काय घडलं? अ आणि आला पाहुणे पाहायला आले। पहिले आपले जालन्याचे आले, म्हणजे अ च्या पुढे अ किंवा आ या दोघी लग्नाला आलेल्या आहे बिचाऱ्या। आता यायला पायाला कोणते पाहुणे आले? हे पाहुणे आले आपले पुढचे जालन्याचे। जालन्याचे पाहुणे आले पाहायला। मग काय झालं? ते म्हटले आम्ही मला पोरगी दाखवा। दाखवली त्यांनी पोरगी, दाखवली। मग अ आणि आच्या पुढे रस्वई किंवा 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 रस्वई किंवा दीर्घई आली। अ किंवा आच्या पुढे रस्वई किंवा दीर्घई आली। तयार होणारे ए, काय तयार होणारे ए। ए तयार होतो म्हणजे तो शब्दामध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण त्याचा काय दिसणार आहे? एक मात्रा दिसणार आहे। काय दिसणार आहे? एक मात्रा। डोक्यावर किती मात्रे? एक मात्रा। या ठिकाणी लक्षात घ्यायचं बा। मग अ आला पाहुणे पाहायला आले, कुणाचे? जालन्याचे। मग ते पाहून गेले, ते म्हणे आता बीडच्या पाहुण्याचा एक आपल्याला फोन आलेला आहे, मग घ्या बोलून त्यांना पण पाहू। मग आले ओ ओ, मग अला पाहायला आला, अ किंवा आला पाहायला आले पाहुणे। नंबर 2 कोण? ओ किंवा ओ दीर्घ ओ तयार झाला। अ किंवा आच्या पुढे ओ ओ आल्याच्या नंतर तयार होतो ओ। मग ज्या ठिकाणी शब्द जोडल्या जाणार बाळांनो, त्या ठिकाणी काय घडणार आहे? त्या ठिकाणी एक काना, एक काना, एक मात्रा, एक मात्रा, एक काना एक मात्रा। हा ओ कोणता आदेश चालू झाला? हा विजातीय स्वर संधी। कोणती? विजातीय। बघा, हे वेगळ्या जातीचे, हे वेगळ्या जातीचे, आणि त्यांच्यापासून नवीन तयार होतोय ये। हे वेगळ्या जातीचे, हे वेगळ्या जातीचे, तयार झाला ओ। आता अ किंवा आच्या पुढे जर कोण आला, हा रू आला, रू, हा तिसरा पाहुणा आला पायाला, उडाला, हा बिडाचा आहे काय? नाही, संभाजीनगरचा। आणि तयार काय होणार? अर। अरचा काय होणार आहे?
रफार तयार होणार आहे. मग चला बाळांनो, आता लक्षात घ्या, सजातीय स्वर संधी पहिली झाली, आता विजातीय स्वरांची संधी चालू झाली. तिचा पहिला आदेश आहे कोणता? गुणादेश. कोणता आदेश? गुणादेश. काय म्हणतो रे हा गुणादेश? गुणादेश सांगतोय आपल्याला ज्या ठिकाणी ए म्हणजे कोण? एक मात्रा. ओ म्हणजे एक काना एक मात्रा. आणि अर म्हणजे रफार. मग लक्षात घ्या, एका स्वराच्या जागी दुसरा स्वर येणे, एका स्वराच्या जागी दुसरा स्वर येणे त्याला आपण आदेश म्हणतो. आणि ओ अर तयार होणे त्याला आपण काय म्हणतो? गुण म्हणतो. काय म्हणतो? गुण. मग गुणाधिक आदेश, दुसरा आदेश तयार झाला कोणता? गुणादेश. कोणता आदेश? गुणादेश. मग गुरुजी काय पाहायचं नेमकं? लक्षात घ्या बाळांनो, गुणादेशामध्ये ज्या ठिकाणी शब्द जोडल्या जाणार त्या ठिकाणी तुम्हाला ए ओ अर नाचो कीर्तनाचे रंगे, ज्ञान दीप लावू जगी. नाचत खेळत हसत शिका बाळांनो. ताण घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात नाही. अभ्यासाचा खेळ करू नका, खेळत खेळत अभ्यास करा. सध्या अभ्यासाचा खेळ होताना आपल्याला दिसतो की मुलगा अभ्यासाला बसतो पुस्तक घेऊन, आणि पुस्तकाच्या आतमध्ये काय असतो? मोबाईल. आता मोबाईल बसतो आणि तो मोबाईल खेळतो. कसा? त्याचा गेम चालू राहतो. कशात? मोबाईलमध्ये. पुस्तकाचं पेज उलटत नाही. मग हा काय करतोय? अभ्यासाचा खेळ करू राहिला. आपल्याला तसं करायचं नाही बाळांनो, आपल्याला खेळत खेळत अभ्यास करायचा. अरे गुरुजी हे काही नवीन नाही ना, हे काय ए ओ आर आम्हाला पहिलीपासून आहे ना गुरुजी. अरे मग तेच तयार होतं. आम्हाला संधीचं लय टेन्शन येतं गुरुजी. अजिबात घ्यायचं नाही. पहिलं सांगितलं काय? काना आला, दुसरी वेलांटी आली, दुसरा उकार आला, स्वरसंधी म्हणा, आणि आदेश विचारला तर दीर्घादेश म्हणा, कारण दीर्घ स्वर तयार होतो. दुसरा आदेश गुणादेश. काय सांगितलं? एक मात्रा दिसला, जिथं शब्द जोडला गेला तिथे एक मात्रा दिसला, जिथं शब्द जोडला गेला तिथे एक काना एक मात्रा दिसला, जिथं शब्द जोडला गेला तिथे रफार दिसला. समजून चालायचं. अरे स्वरसंधी आहे, स्वरसंधी आहे. आणि आदेश कोणता आहे रे? आदेश गुणादेश आहे. एचा मात्रा होतो, ओचा एक काना एक मात्रा होतो, अरचा रफार होतो. एका स्वराच्या जागी दुसरा स्वर येणे त्याला आदेश म्हणतात, आणि ए ओ अर येणे त्याला गुणादेश म्हणतात. मग दुसरा आदेश आपला कोणता? गुणादेश. गुरुजी आता आम्हाला पटपट काय करा, तुम्ही उदाहरण देऊन समजून सांगा. चला मग आता एक एक उदाहरण घेऊ आपण. या ठिकाणी लक्षात घ्या बाळांनो, ज्या ठिकाणी शब्द जोडले जातो त्या ठिकाणी मात्रा पाहायचा, एक काना एक मात्रा पाहायचा आणि रफार पाहायचा. समजून चालायचा. आदेश कोणता? गुणादेश. मग आता ईश्वर अधिक इच्छा म्हटलं आपण. काय म्हटलं? ईश्वर अधिक इच्छा. ईश्वराची इच्छा आहे तुम्ही नोकरीला लागावं. चला बाळांनो, आता ईश्वर अधिक इच्छा. आता हा शब्द आपण सुरुवातीलाही समजून घेतलेला आहे, परंतु त्या ठिकाणी आपण नियम पाहत नव्हतो. आता बघा, ईश्वर या र मध्ये कोण आहे बाळांनो? अ. मग अच्या पुढे इच्छा मध्ये सुरुवातीला कोण आहे? ई. मग अ आणि ई दोघही वेगवेगळ्या उच्चार स्थानाचे आहे, म्हणजे विजातीय आहे. मग ते सांगतात अच्या पुढे ई जर आली ना तयार होतो ए. मग बाळांनो आता लक्षात घ्या, या र मधला कोण आहे? अ. म्हणजे तर र मध्ये कोण नाही, आता अ राहिलेलं नाही. बिचार अ कसा आहे? अपूर्ण आहे, लंगड आहे. मग इथला ई निघून आला खाली, म्हणजे आता इथं ई राहिलेला नाही. मग अ आणि ई बसून कोण तयार झाला? ए. मग हा ए कोणाला जाऊन भेटणार? र ला. मग या र वर काय येणार? मात्रा येणार. ईश्वर अल्लाह तेरे तेरो नाम ईश्वरेच्छा. काय म्हटलं आपण?
ईश्वर अधिक इच्छा, ज्या ठिकाणी शब्द जोडला गेला त्या ठिकाणी ए म्हणजे एचा ए तुम्हाला दिसणार नाही. स्वर हा आपल्याला शब्दामध्ये दिसत नसतो, तो आधीच्या अक्षरामध्ये आधीच्या व्यंजनामध्ये तो मिसळून जातो, मिळून जातो. मग एचा काय असतो मात्रा, हा मात्रा म्हणजेच हा ए आहे. म्हणजे ईश्वर अधिक इच्छा बरोबर काय ईश्वरेच्छा. काय तयार झाला ए तयार झाला. म्हणजे आदेश कोणता गुणादेश. आणि जर विचारलं संधी कोणती तर स्वर संधी. ए काय आहे स्वर आहे ना, ए मात्रा म्हणजे ए आणि ए म्हणजे स्वर, म्हणून त्याला आधी स्वर संधी म्हणा. आधी त्याला काय म्हणा स्वर संधी आणि नंतर त्याचा आदेश जर विचारला तर गुणादेश. आदेश नंतरचा विषय. आधी आपल्याला काय विचारतात ईश्वराधिक इच्छा हा शब्द आपल्याला डायरेक्ट देतात. ईश्वर इच्छा हे हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे अरे ईश्वरेच्छा ए मात्रा इथं जोडलेला आहे. ए हा स्वर आहे म्हणून ती स्वर संधी आहे. आणि आदेश जर विचारलं तर गुणादेश आहे. आलं लक्षात. दुसरं उदाहरण गुरुजी लोक अधिक इच्छा. लोक अधिक इच्छा. लोक अधिक इच्छा काय तयार होणार गुरुजी लोकेच्छा. लोक अधिक इच्छा लोकेच्छा. लोक अधिक इच्छा लोकेच्छा. लोकेच्छा इथं ए तयार झालेला आहे. त्या एचं काय आलेलं आहे कच्या डोक्यावर मात्रा. यालाच म्हणायचं गुणादेश. आधी याला म्हणा ही तर स्वर संधी आहे आणि आदेश कोणता आहे गुणादेश. आता आपण म्हटलं गण अधिक ईश. काय म्हटलं आपण गण गण अधिक ईश. आता या ठिकाणी लक्षात घ्या बाळांनो गण अधिक ईश म्हणत असताना इथं शब्द तयार झालेला आहे काय गणेश. काय गणेश. गण अधिक ईश बरोबर काय गणेश. पहा आता गणेश शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे गुरुजी स्वर संधीचं उदाहरण आहे गणेश. कोणत्या संधीचं स्वर संधीचं. आता या ठिकाणी गण न मध्ये कोण आहे अ. इथं कोण आहे ई. अच्या पुढे कोण आलं ई आलं. म्हणजे काय विजातीय स्वर एकमेकाच्या समोर आलेले. मग अ सांगतं माझ्या पुढे ई आल्याच्या नंतर कोण तयार होतो ए. मग हा ए म्हणजे कोण आहे मात्रा आहे. मग या हा मात्रा कोणाला भेटतो न ला. मग गण अधिक ईश बरोबर काय गणेश. बघा बरं बाळांनो या न मध्ये कोण आहे अ. इथं समोर कोण आहे ई. ही ई खाली आली आणि याच्यातलं अ खाली आला. म्हणजे इथं आता न कसं आहे अपूर्ण आहे. मग या अपूर्णाला जेव्हा स्वर भेटतो तेव्हा ते पूर्ण होतं. मग हा ए भेटला अ खाली आला कोण भेटला ए म्हणजे त्याचा काय होतो मात्रा. म्हणजे गण अधिक ईश गणेश. उमा अधिक ईश. काय म्हटलं आपण उमा. बघा उमा उमा अधिक ईश. उमा अधिक ईश तयार काय झालं ओ मेश. उमा अधिक ईश. इथे आहे आ म मध्ये कोण आहे आ मा आणि इथं कोण आहे ई. अच्या पुढे ई आलं तयार काय होतो ए. ए आता इथला आ खाली आला इथलं ई खाली आलं इथं फक्त शे राहिलं आणि इथं उ आणि हे लंगड म आहे म्हणजे अपूर्ण आहे. मग हा ए कोणाला भेटतो म ला आणि तयार होतो उमेश. उमा अधिक ईश उमेश. आलं का लक्षात. रमा अधिक ईश रमेश. महा अधिक ईश्वर. बघा बरं का महा अधिक ईश्वर. आता या ठिकाणी काय झालं बाळांनो महा इथं आला आ आणि इथं कोण आलं ई आणि दोघा मिळून कोण तयार होणार ए. मग काय तयार होणार महेश्वर. बघा इथला आ खाली आला इथं आता फक्त लंगड ह राहिलं. इथला ई खाली आला इथं फक्त आता काय राहिलं श्वर. मग हा ए कोणाला भेटणार ह ला. मग म हे आणि हे श्वर. महाधिक ईश्वर महेश्वर. अलग लक्षात काय होतंय ए तयार होतंय ए. आता गुरुजी ए चे उदाहरण झाले. आता प्रत्येक ठिकाणी काय तयार झाला आपला ए तयार झाला ए तयार झाला ए तयार झाला ए तयार झाला ए. आता गुरुजी
आता काय करा, ओ ची उदाहरणं घ्या. आता लक्षात घ्या बाळांनो, आता आपण म्हणत चंद्र अधिक उदय. काय म्हटलं आपण? चंद्र अधिक उदय. चंद्र अधिक उदय काय घडणार आहे? इथं अ आहे चंद्र, इथं कोण आहे? ओ. मग हे काय सांगतं आपल्याला की अच्या पुढे लक्षात घ्या, जागेवर या, चंद्रोदय, चंद्राचा उदय होणे. मग आता लक्षात घ्या, अच्या पुढे कोण आलं बाळांनो? उ आली. मग अ आणि उ चा तयार काय होतो? ओ तयार होतो. आता या द मधलं कोण आलं खाली? अ. त्यानंतर इथलं कोण आलं? उ. मग आता हा ओ कोणाला भेटणार? जाऊन द्रला. मग काय तयार होणार? चंद्रोदय. हा शुद्ध शब्द शिकिते आपल्याला संधी. काय शिकते? हा मांदाबाई इकडे लक्ष द्या. अय बाबू, हा काय? चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. ज्या ठिकाणी शब्द जोडला त्या ठिकाणी तुम्हाला जर काना एक मात्रा, एक काना एक मात्रा दिसला, समजून चलाचं ओ आहे. ओ म्हणजे कोण आहे? स्वर आहे. स्वर म्हणजे स्वर संधी आहे. आणि आधीच जर विचारलं तर कोणता आहे? गुणादेश आहे. काय? प्रश्नाधिक उत्तर. गुरुजी प्रश्नाधिक उत्तर? हो. आता हे तर आम्ही पहिलीपासून चालू आहे आमचं प्रश्न उत्तर. मग प्रश्न उत्तर नाही. काय? इथला कोण आहे? अ. आणि इथला कोण आहे? ओ. आता समजून सांगायचं काम राहिलेलं नाही. ओ. मग काय तयार होणार? प्रश्नो. आणि इथं राहिलेले हे तर. प्रश्नोत्तर, प्रश्नोत्तर. प्रश्नाधिक उत्तर, प्रश्नोत्तर. लंब अधिक उदर. काय म्हणलं आपण? लंब, लंब, लंब अधिक उदर. उदय नाही, उदर. लंब अधिक उदर बरोबर काय? लंबो, लंबोदर. बघा इथलं कोण आहे? अ. त्याच्या पुढे कोण आलं? ओ. तयार काय होतो? ओ. लंब अधिक उदर बरोबर काय? लंबोदर, लंबोदर. वक्रतुंड. हा चला, लंबोदर. लंब आहे उदर ज्याचे त्याचं नाव काय आहे? लंबोदर. चला बाळांनो, इथं काय झालंय? प्रत्येक ठिकाणी ओ तयार होतोय. एक काना एक मात्रा, एक काना एक मात्रा, एक काना एक मात्रा. म्हणता आदेश, गुणादेश, गुणादेश, गुणादेश. महाधिक उत्सव. इथं काय म्हटलं? महा अधिक उत्सव. आता काय घडणार बाळांनो? इथं कोण आहे? आ. आणि त्याच्या पुढे कोण आला? ओ. तयार काय होतो? ओ. महाधिक उत्सव बरोबर काय? म हो. ह्या ओ कोणाला भेटला? ह ला. हे खाली आलेलं आहे. महो, महोत्सव. महाधिक उत्सव बरोबर काय? महोत्सव. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी जर काना आणि एक मात्रा दिसला, समजून चालायचं ओ आहे. आणि ओ काय? स्वर आहे. म्हणून त्याला म्हणायचं स्वर संधी. ओ आहे स्वर संधी, ओ आहे स्वर संधी. आणि आदेश कोणता? गुणादेश. गुणादेश. ए ओ अर, ए ओ अर तयार होणे याला काय म्हणतात? गुणादेश म्हणतात. ए ओ अर, 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 अर अर, ए ओ अर. ए म्हणजे मात्रा, ए म्हणजे ओ म्हणजे एक काना एक मात्रा, आणि अर म्हणजे रफार. याला म्हणायचं गुणादेश. गुरुजी आता तुम्ही अजून काही उदाहरणं आम्हाला सांगा. पटकन आमचा गुणादेशाला पूर्णविराम द्या. आम्हाला पुढचे आदेश शिकायचे आहे. मग बाळांनो घाई करू नका. आता अति घाई संकटात नेही. गंगा अधिक उदक. गंगा, गंगा सिंधू सरस्वतीच यमुना. गंगा, गंगा अधिक उदक. गंगा अधिक उदक. गुरुजी गाणे तुम्ही काय मंगलाष्टक लग्न लावता काय बाबा? नाही नाही, काही नाही तसं, पण येतं थोडं थोडं. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा. बस बस. गंगा, गंगा अधिक उदक बरोबर काय?
गंगोदक, गंगाधिक उदक बरोबर काय गंगोदक. ज्या ठिकाणी शब्द जोडले जातो त्या ठिकाणी काय होतं बाळांनो, एक काना एक मात्रा येतो. गुरुजी आता पुढं रफाराचं सांगता की एखादं सांगतो ना, हा घ्या. देवाधिक ऋषी. आता काय रफार तयार होणार आहे बाळांनो. देवाधिक ऋषी, बिचारे देव आणि ऋषी. आता बघा बरं का, देव अधिक ऋषी संधी संस्कृतमध्ये असं लिहिलं जातं ऋषी. देव अधिक ऋषी. मग इथं कोण आहे त्याच्या पुढे कोण आलं ऋ. सांगितलं काय रफार म्हणजे अर तयार करा अर. मग आता अर्थ तर आपल्या आधीच्या याच्यामध्ये निघून जाणार आहे. व्यंजनात घुसतो ना, मग इथला खाली आला, देव मधला खाली आला ऋषी मधला रू आला खाली. मग आता इथं कोण राहिलं लंगडव. मग हा जो अर तयार झालाय त्याच्यातला कोणाला भेटणार देवला, म्हणजे देव पूर्ण झाला. आता देव अधिक ऋषी मग देवर्षी. देव अधिक ऋषी देवर्षी. देव अधिक ऋषी देवर. देवर 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 अर झालं का. देव अधिक ऋषी देवर्षी. शेवटच्या अक्षरावर रफार आहे देवर्षी. महाधिक ऋषी महर्षी. सप्त अधिक ऋषी सप्तर्षी. ब्रह्माधिक ऋषी ब्रह्मर्षी. हा सप्त काय म्हटलं, सप्त अधिक ऋषी. घडतं काय बाळांनो, काही या ठिकाणी लक्षात घ्या. घडतं काय, सप्त अधिक ऋषी सप्तर्षी ऋषी असं लिहिलं जातं संस्कृतमध्ये. आता बघा सप्ताधिक ऋषी इथं काय आहे त्याच्या पुढे कोण आला ऋ. सांगितलं काय अर तयार करा अर. मग सप्ताधिक ऋषी तयार काय होणार सप्तर्षी. काय तयार होणार सप्तर्षी. महा अधिक ऋषी तयार काय होणार महर्षी. मह. आता बघा इथं आहे आच्या पुढे कोण आलं ऋ. तयार काय होणार दोघा मिळून अर. मग मह इथला आ निघून गेला आणि इथं काय आलं ह मह. महर्षी. महाधिक ऋषी महर्षी. राजा अधिक ऋषी राजर्षी. राजा अधिक ऋषी. राजा अधिक ऋषी बरोबर काय राजर्षी. राजर्षी. समजलं बाळांनो. मग ज्या ठिकाणी ए ओ अर तयार होतो म्हणजे काय एक मात्रा एक काना एक मात्रा आणि काय रफार तयार होतो त्याला म्हणायचं गुणादेश. दुसरा आदेश संपला. गुण अधिक आदेश गुणादेश. ए ओ अर तयार होणे. ए ओ अर तयार होणे. एचा मात्रा येतो. ओचा एक काना एक मात्रा येतो. अरचा रफार येतो. एचा एक मात्रा येतो. ए ओचा एक काना एक मात्रा येतो आणि अरचा रफार येतो. ए ओ अर ए ओ अर ए ओ अर. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी एक मात्रा दिसला स्वरसंधी म्हणा. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो एक काना एक मात्रा दिसला स्वरसंधी म्हणा. आणि शेवटच्या अक्षराला रफार दिसला समजून चालायचं कोणती संधी स्वरसंधी. आणि आदेश जर विचारला तर गुणादेश. पुढचा आदेश पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.